परिसावे जी श्रोता जानकी वियोगे श्री रघुनाथा कष्ट अपार पै झाले. असो नाथ मला सांगू लागले किंवा राम एकटेच सगळे त्या अयोध्येचा उद्धार करून त्या ठिकाणी म्हणजे स्वर्गवासी झाले, पण सीता नव्हती त्यांच्या संकट त्यावेळेस. म्हणून रामाने विचार केला आता कसं काय करावा. सीता तर खालीच राहिली आणि आयुष्यभर तर तिच्या सोबतच आपण राहिलो, मग आता मरताना बी ते आपल्या संकट पाहिजे आहे का नाही. पण तसं होत नाही. एक तर हे तरी आधी मरत, नाहीतर ते तरी आधी मरत. असंच होतं का नाही. रामाला त्या ठिकाणी सीताचा वियोग झाला, वियोग. आणि पुढे काय करू लागले. एक पत्नी व्रताचे नेमे क्लेश भोगिले श्रीरामे आणि वनफळे बक्षिले उत्तमे तेने करोनी श्रम झाला. त्या रामाला त्या ठिकाणी कष्ट झालं, कष्ट आयुष्यामध्ये कष्ट झालं. कशामुळे झालं. एक तर एक पत्नी व्रत आहे अगोदरच, त्याचं काही ते बहुपत्नी नव्हतं. आणि पुन्हा वनवासात, बरं वनवासात गेले तर नुसते फळच खाल्ले. तिथं काय वनवासामध्ये दुसरं होतं का. अगोदर ते कष्ट आणि पुन्हा सीतामाई सोबत नाही वैकुंठाला जायला म्हणून ते दुसरं कष्ट. अशा प्रकारचं कष्ट त्या ठिकाणी सुरू झालं. ऐसी दोन्ही व्रते अति दुस्तर धरिली होती श्री रघुवीरे ती श्रम रूप जाणनी चतुरे कृष्ण अवतारी त्यागिली. आणि म्हणून असं अशा प्रकारे हे दोन व्रत रामानं त्या ठिकाणी धरलेले होते. म्हणून कृष्ण अवतारामध्ये हे दोन व्रताचा त्यांनी त्याग केला. हे अशा प्रकारचा नाथमहाराज व्रताने माचा दर निमित्त अवतार धरिला अतिश्रेष्ठ करावया पूर्णत्व प्रकट ऐसी लीला दरियली. रामानं काय केलं किंवा मागचं जे झालेलं कष्ट आहे ते पुढच्या अवतारामध्ये त्या कष्टाचं आपल्याला चीज करायचे, म्हणजे हसून ते मागचं कष्ट नाहीस करायचे. म्हणून त्याच्याकरता रामानं पुढे कृष्ण अवतार धरला. देवाचे सगळे अवतार मोफत लय मोठे अवतार झाले देवाचे, पण पूर्ण अवतार दोनच झाले, कृष्ण आणि राम. याच्याशिवाय देवाचे सगळे अवतार झाले नाही. घेवनी कृष्ण रूपाची बुंती लाल विग्रही श्रीपती आसक्त होवनी विनंती चोरावया हिंद तसे. म्हणून जे कृष्ण अवतारामध्ये काही काही अज्ञानी लोक म्हणत होते बाबा यशोदाच्या घरी एवढं होतं ना त्याच्या घरी, आणि कृष्ण चोऱ्या करीत कमन फिरत होता, पण ते चोऱ्या करीत नव्हता. हे मागच्या अवतारातलं जे राहिलेले अर्ध कार्य ते कार्य पूर्ण करण्याकरता राम प्रत्येक भक्ताच्या घरी त्या कृष्ण रूपाने त्या ठिकाणी फिरत होते. गोगी गवळ्याच्या नारी दही चोरी घरोघरी दावी बांधिता सुंदरी यशोदाचर्ये पावली. त्या ठिकाणी कृष्ण अवतारात झाला होता कशा करता, कारण राम अवतार वनवासात गेला आणि भक्ताली काही सुख देता आलं नाही. मग या कृष्ण अवतारामध्ये भक्तांना सुख देता आलं पाहिजे, भक्त सुखी झाले पाहिजे, म्हणून ते आपलं घरोघरी फिरायचे. कोणी बाईला नमस्कार, कुणाच्या पायाला पाडायचे, कुणाला म्हणायचे तुझ्या घरचं मला दूध दे की, ते म्हणायची माझी सासू या, मग ते म्हणलं असू दे तुझी सासू, नाही म्हणलं की त्यानं गपचूप जाऊन ते दहीची चोरी करायची, दुधाची चोरी करायची. हे अशा प्रकारचं कार्य त्या कृष्ण अवतारामध्ये. ऐसा लीला विग्रही जनार्दना तोची दशरथी रघुनंदना प्रगट करोनी पूर्णपणा खेळे खेळे नाना परी. अशा प्रकारचा असणारा तो परमात्मा आहे, तो भगवान आहे, ईश्वर आहे, सर्वेश्वर आहे. त्यानं काय केलं की हे नाना प्रकारचे लीला करतो, नाटक करतो.
आणि नाटक खरे करून दाखवतो आणि भक्ताला सुखी करतो. अशा प्रकारचा राम. रामायणीचा एक श्लोक भवबंध छेदक वा, वा, समर्थ वा. देक कतुनी गेला वाल्मिक शतकोटी संख्या हो. वाल्मिक हे नाथ महाराज सांगू लागले सगळं रामायण जर कुणाला नाही ऐकणं झालं ना तरी मला वाटायला आज पाहुणे आले ते दिसायला लागले ते बाबा. हं? तुम्ही एक बी ओवी ऐकली का रामायणाची? एकच. लय मोठं जर नाही ऐकणं झालं तर नाही होऊ द्या. या ठिकाणी सांगितलं की बाबांनो जर कोणी एक श्लोक ऐकला कोणी एक ओवी ऐकली तर त्याचा उद्धार. हे रामायणाची थोरवी अशी. हे वाल्मिक ऋषीचं या रामायणाला या ठिकाणी आशीर्वाद आहे. श्लोकार्थ अथवा एक चरण जो नर सादर करी श्रवण वा, 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 वा. तो पर्यंत श्रीराम पूर्ण मुमुक्षा माझी आगळा. हा जो असणारा राम आहे हा ग्रंथ कसा आहे? अहो कुणाला एक ओवी जर ऐकायला मिळाली तर अर्धीच. कुणाला जर अर्धी ओवी नाही ऐकायला मिळाली तर ते ओवीचं एकच चरण. पण त्यानं जर ऐकलं दादा की त्याचा उद्धार झाला. चला श्रीराम उच्चारे गणिका तत्काळ गेली वैकुंठ लोक. वा, वा, वा. हा निश्चय होता कैलास नायका देय मूर्ती मनोनी. या रामाचं नाव कसं आहे? रामाचं नाव हं? राम वनातून परत आले होते. एका मिनिटात ओळखीतो. राम वनातून परत आले आणि सगळे लोक रामाच्या दर्शनाला चालले आणि बामनं आले होते. बामनं ते म्हणले आम्ही सवळे ते शिवू नका. आम्ही सवळे ते शिवू नका. आणि तेवढ्या वेळामध्ये एक वेश्या आली. वेश्या. आणि ती वेश्या म्हणली त्याला सारखा बाजला. आणि ती वेश्या त्या बामनं ते बसले का सवळे मधले तसेच बाजूला. आणि हे वेश्या जे धडक गेले ती रामाच्याच पाया पडली आणि क्षणामध्ये उद्धार. आणि हे राहिले का तसेच आम्हाला शिवू नका आम्हाला शिवू नका. म्हणून त्यांची संगती करायची नाही. बस बाबा आपलं तरी हे म्हणणे बाबा कुणाला आपल्याला काही त्यांचा विरोध नाही पण त्यांची संगती आपल्या कामाची नाही. कारण ते आपला उद्धार करीत नाहीत. ते त्यांचा उद्धार करून घेतात आणि आपल्याला त्याच्या नावाखाली फसवितात. म्हणून त्यांच्या नादाला कुणी लागू नका. उत्तरकांड संपते अंती वैकुंठ गेला लक्ष्मीपती. आयशे चरित्र ठेवून त्रिजगती वा, वा. उद्धरवया कारणे. कारण या उत्तरकांडाची कथाच अशी आहे का रामानं काय केलं सगळ्या जगावर उपकार केला आणि हे रामकथा पाठीमागं ठेवली आणि राम स्वतः असणार वैकुंठाच्या ठिकाणी गेले. एका जनार्दन शरण वा, 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 आले उत्तरकांड संपूर्ण. पुढे श्रोती करावे श्रीराम स्मरण राम राम म्हणावे. नाथ महाराज सांगू लागले या ओवी बरोबर उत्तरकांड या ठिकाणी संपलं. आणि खरं जर विचार केला तर आमचा ह्या वाघाचाच उपकार आहे एवढ्या लोकांवर आजच्या घडीला तरी बाबा. कारण त्यानं एवढा कार्यक्रम केला आणि परवा दिवशीच मला सांगितलं कुरोडे बाबा कसं बी करा पण या बरं का गुरु महाराज. म्हणलं बरं बाबा कर तुला जेवढं करायचंय तेवढं कर. आणि माणसानं जेवढा परमार्थ करता येईल तेवढा करा. नाथ महाराज सांगू लागले. उत्तरकांड या ठिकाणी संपलं पण लोकाला विनंती करायला लागलेत किंवा इथून पुढे आता रामाची कथा तर संपली पण रामाचं नामस्मरण करा. म्हणजे तुम्ही रामाचं नामस्मरण केल्याशिवाय राहू नका म्हणजे मग तुमचा उद्धार. आधीपासून अंतीवरी श्रीराम कथा अमृत लहरी. वा वा वा. सादर जो श्रवण करी तोची संसारी धन्य होये. कसं या काय सांगायले नाथ महाराज? अरे पहिल्या अध्यायपासून
त्या उत्तरकांडाच्या शेवटच्या अध्यायापर्यंत रामाची कथा अत्यंत पावन आहे. आणि एका चढीत एक अध्याय येतं, एका चढीत एक अध्याय येतं. हे कथाच अशा प्रकारची आहे. म्हणून ऐकणाऱ्या श्रोत्यांना सांगू लागलेत की बाबा नो, तुम्ही ही कथा ऐकली म्हणजे तुम्ही पावन झालात, म्हणजे खुंटली त्याची येरझार आणि झाला सुफळ संसार. बस हेच रामकथेचं एवढं महत्व आहे बरं का मावशी. आरती लावा, आरती तयार करा. स्वस्ति श्री भावार्थ रामायणे उत्तरकांडे का कार्तिकाया श्रीरामायोध्या जन समवेत वैकुंठ प्रवेशो नाम सप्त सप्तत्यो मध्या